महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पुतण्यानं काकाविरोधात बंड केले. खरं तर अनेक बंड झाले, यातलं पुन्हा एकदा एक पुतण्या काकाविरोधात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला थेट रणांगणात उतरलाय. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आपल्यात. काकाविरोधातचं हे बंड म्हणायचं? बंड मला वाटतं मी बऱ्याचशा चॅनलवरती किंवा बऱ्याचशा आपल्या प्रतिनिधी आले, त्यांच्याशी माझा संवाद झाला. प्रत्येकजण ज्या पद्धतीने चाललं हे बंड बंड बंड, हे इलेक्शन काका पुतण्याचं आहे का? हे इलेक्शन आहे कार्यकर्त्याचं. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण कार्यकर्त्यासाठी लढतो त्याचं हे इलेक्शन आहे. निश्चित कुठंतरी आम्हाला वाटलं की आमच्या सर्व पदाधिकाऱ्यावरती ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अपक्ष फॉर्म भरले त्याच्यावरती कुठंतरी आमच्यावरती अन्याय होतो आहे असं वाटलं, म्हणून आम्ही फॉर्म भरलेले आहेत. खरं तर तानाजी सावंतांचं मतदारसंघातली सावली किंवा इथला कारभार तुम्हीच पाहत होतात. मग असं का वाटायला लागलं की कार्यकर्त्यावर अन्याय होतोय आणि कोण करतं हा अन्याय? ते आता नेत्याने ओळखला पाहिजे. ज्या व्यथा सांगायच्या होत्या, ज्या व्यथा मांडायच्या होत्या, मी पुतण्या म्हणून काही गोष्टी बोललो असेल किंवा बाकी इथला मतदारसंघ बघतो म्हणून काही गोष्टी बोललो असेल, त्यातल्या काही गोष्टी ज्या इथल्या माझे पदाधिकारी जे बाकीचे माझ्यासोबत आहेत त्यांनी सगळ्या आमदार साहेबांना, वरिष्ठ नेत्यांना सगळ्यांना कळवलेलं आहे. बाबा काय कशा प्रकारे या ठिकाणी अडचणी येऊ लागलेत, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टीचा मार्ग निघाला, काही गोष्टीचा निघाला नाही. त्यामुळंच सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, आमच्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांचं असंच ठरलं की बाबा आपण अपक्ष लढूया सगळेजण, आणि त्या पद्धतीने आम्ही ह्या इलेक्शनला पक्षानं खरं तर भूम परांडा वाशियामध्ये सर्वाधिकार तानाजी सावंतांकडे दिलेले आहेत. आता तुमचे किती पदाधिकारी आहेत किंवा समर्थक आहेत? तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती. नाही, धनंजय सावंत म्हणून असं समर्थक किंवा तानाजी सावंत म्हणून असे समर्थक असा विषय नाही आहे. आमचं सगळ्याचं बसून ठरलं. आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळीकडेच फॉर्म, विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडेच फॉर्म भरलेले आहेत. पण त्यातले काही बहुतांशी फॉर्म किती राहतात, काही पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षाचे बी फॉर्म आपण बघितलं असेल. शिवसेना धनुष्यबाण सोडला तर बाकी पक्षाचे सुद्धा अचानकपणे जे बी फॉर्म आले त्यामुळे त्यांनाही उमेदवार मिळाले नाहीत. त्यांनाही बऱ्याचशा ठिकाणी मग असेच तू माझा हा माझा, तू नाराज आहे, म्हणजे जे म्हणतो आपण फोडाफोडीचं राजकारण, नाराज काही लोकांनी दुसऱ्याही पक्षाचे बी फॉर्म जोडलेले आहेत. त्यामुळे 27 तारखेला खऱ्या अर्थानं चित्र क्लिअर होईल की शिवसेना शिंदेसाहेब या शिवसेनेचे किती उमेदवार म्हणजे आमच्यासोबत की आम्ही अपक्ष लढवतो आहे. आम्हाला 27 तारखेलाच आम्ही तुम्हाला सांगू. पक्षानं तुम्हाला पक्षाचा एबी फॉर्म द्यायला नकार दिला होता? नाही. मग अपक्ष का? अपक्ष याच्यासाठी काही गोष्टी तत्त्वाच्या असतात, निष्ठावंतांना. कारण मला सांगा, शिंदेसाहेबांचा ज्यावेळेस पक्ष बाहेर निघाला तेव्हापासूनचे जे काही पदाधिकारी या ठिकाणी काम करतात, तेव्हापासून मग पदाधिकारी ज्यांनी काम केलं, मग हे तेव्हापासूनची मला वाटतं पहिलंच इलेक्शन जिल्हा परिषदचं आहे. याच्यामध्ये तेव्हा जे लोक बरोबर आले त्यातली काही लोक गळाली, त्याला न्याय देता नाही आला, म्हणून हे पाऊल आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तानाजी सावंतांशी तुमचं बोलणं काय झालं? माझं वैयक्तिक आमदार साहेबांशी काही बोलणं याच्यावरती झालं नव्हतं, कारण त्यांचे चिरंजीव पुण्यामधून इलेक्शन लढत होते. या संदर्भातली चर्चा आमचे जिल्हाप्रमुख आदरणीय दत्तांना यांच्यासोबत झाली होती. सांगतो, बघतो, करतो या पद्धतीनं सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर माझं ना अण्णाशी बोलणं झालं ना साहेबांशी बोलणं झालं. पण कारण मी इथं मतदारसंघामध्ये काम बघत असल्यामुळं सुरुवातीचं, कारण आता ज्यावेळेनंतर आमदार साहेब यावेळेस निवडून आले तेव्हापासून तर मी काही बघत नव्हतो. मी माझ्याच कामात होतो. मी कुठलंही काम किंवा कसं होतं की त्यांना कार्यकर्त्यांवरती जास्त विश्वास आहे, त्या विश्वासार्हतेवरती सगळे काम कार्यकर्ते बघायचे, मी काही बघत नव्हतो आणि ह्या प्रॉब्लेममुळं मी थोडं लांबच होतो. विधानसभेपासून खरं तर तुम्ही लांब दिसताय. नगर परिषदेतही दिसला नाही, विजयी संकल्प मेळावे झाले त्याच्याही दिसला नाही. हे सगळं काही ठरलेलं होतं का? हे ठरून बिरून असं काही नाही आहे. आता कसं आहे, जिथं कार्यकर्त्याची गरज संपते, चप्पलसारखा कार्यकर्ता तिथंच सोडून नेता पुढं जातो. मला वाटतं त्या ठिकाणी माझी गरज संपली असेल म्हणून गेले 10 महिने झाले मला कुठं बोलवलं नाही, वापर केला. आता ते तुम्ही जे नाव द्याल ते तुम्हाला काय म्हणायचं? मला असं मी म्हणलंच नाही ना. कार्यकर्ता हा चप्पल प्रमाण आहे प्रत्येक नेत्यासाठी. चप्पल तुटली की तिथं सोडून जातो ना आपण. त्या पद्धतीनं मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याची अवस्था ही माझी म्हणून माझी नाही, प्रत्येक कार्यकर्त्याची अवस्था तशी आहे. शेवटचं बोलणं नेत्यांशी काय झालं? नाही, काहीच नाही झालं. कधी बोलणं झालं शेवटचं?
काहीतरी संवाद असेल ना राजकारणाबाबतीत झालंच नाही. राजकारणाबाबतीत माझा आणि आमदार साहेबाचं खरंच बोलणं नाही झालं. ताकाला जाऊन मोगाला पोहणारा हा धनंजय सावंत आहे. झालं असतं तर 100% सांगितलं असतं झालंय म्हणून. भाजप प्रवेशाशी तुमच्या चर्चा होत होत्या. वेगळं भाजप प्रवेशाचा परत तुम्ही पण विचार करता? माझी भाजप प्रवेशाची चर्चा मी तरी स्वतःहून कधी केली नाही ना कधी कुठल्या नेत्याला भेटायला गेलो. भाजप प्रवेशासाठी मी कधी कोणाकडे गेलो नाही. माझी चर्चाही झालेली नाही. परत नेत्यासोबतची संवादाची दारं, परत मनोमिलनाची दारं खुली असतील का? आता जर समोरासमोर उमेदवार आहेत तुम्ही, पुढचा प्लॅन कसा असेल? येणाऱ्या काळात ठरवू. तर हे होते धनंजय सावंत, माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे. नेते हे कार्यकर्त्यांचा वापर चप्पलसारखा करतायत, चप्पल तुटली तिथंच कार्यकर्त्याला सोडतं, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.